नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. टार्गेट सीएचओ सिरीज याच्यामध्ये आपण आलेलो आहोत. एपिसोड नंबर किती आहे आपला आजचं एपिसोड नंबर असणार आहे 84. 84 एपिसोड आपलं इथे सुरू आहे टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये. आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे येणारे अपकमिंग आपली कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एक्झामसाठी आपलं प्रिपरेशन इथं चालू आहे. अ स्टेप टुवर्ड सक्सेस आपण आपल्याला सक्सेस बाबा. ओके, म्हणून आपण काय कंटिन्युअली आपले इथे सेशन चालू आहे. मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू त्याचं कुठले अकॉर्डिंग जे आपलं नवीन सिलेबस आलेलं आहे त्याचं अकॉर्डिंग टू इथे असणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये जीके नाहीये, बाकी सगळं आपण इथे कव्हर करतोय. इन्क्लुडिंग ह्याच्यामध्ये एनएचएम प्रोग्राम पण आहे. पण शेवटला आपण एनएचएम प्रोग्रामवरती पण व्हिडिओ करूया. ओके, चला ही कम्प्लिटली कशामध्ये असणार आहे? मराठीमध्ये असणार आहे. ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे सर. आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही सुरू केलेलं आहे. म्हणजे सुरू केलेलं आहे पण आणि कंटिन्यू पण चालू आहे आपलं. ओके, चला ही लेंदी सिरीज इथं चालू आहे. तुम्हाला बघायचं आहे बाबा, एक पण एपिसोड मिस नाही करायचे. पहिल्यापासून 84 पर्यंत इथे 84 व्हिडिओ झाले आणि त्रिशूलचा पण व्हिडिओ आहे तुमच्याकडे आणि ब्रह्मास्त्र पण व्हिडिओ आहे. अजून म्हणायला गेलं तर आपलं सीएचओ डीएमआर डेच्या सगळी अवेलेबल आहे. तुम्ही आपली चॅनलवरती प्लेलिस्टवरती चेक करा आणि व्हिडिओ बघून घ्या. आणि बघताना 100% तुम्हाला काय बनवायचं आहे? शॉर्ट नोट्स बनवायचे बरं का. तुम्हाला नोट्स बनवायचे आहे. परत एकदा व्हिडिओ नाही बघायचा तुम्हाला. बघितलं की नोट्स आणि संपायचं. ओके, चला मग करायचं सुरुवात आपण 84 एपिसोडची. त्याच्या अगोदर काय करायचं? तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे. काय फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि शेअर करायचे ते तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी त्यांना आपले चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नाही आणि बेल आयकॉन. ओके, चला मग आपण सुरुवात करूया 84 एपिसोड बरं का. जे लास्ट एपिसोडमध्ये माझं एक काय होतं, ते काय बघितलं होतं आपण? जॅपनीज एन्सेफॅलिटीचं वॅक्सिनेशन बघितलं होतं. त्याच्याबद्दल आपल्याला काय डाऊट होता बाबा? त्या राईट थाईला द्यायचं का लेफ्ट थाईला द्यायचं बरं का. तुम्ही कुठला पण देऊ शकता अकॉर्डिंग टू कुठे, अकॉर्डिंग टू आपलं नॅशनल म्हणजे काय रूटीन इम्युनेशन, अकॉर्डिंग टू नॅशनल इम्युनेशन जे प्रोग्राम आहे आपलं. ओके, त्याच्या अनुसार त्यांनी काही मेन्शन नाही केलं. फक्त काय दिलेलं आहे? रेडिओल म्हणजे काय आपलं लेटरल थाईवरती द्यायचं आहे. तुम्ही राईटला पण देऊ शकता, लेफ्टला पण देऊ शकता. मग आपण बघितलेले दोन्ही आन्सर बरोबर होते. ओके, एवढं लक्षात आलं का? चला मग जे लास्ट क्लासमध्ये तुम्हाला होमवर्क दिलं होतं काय होतं क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट रिझल्ट, खाली दिलेले कुठली जे रिझल्ट आहे टेस्टची युजफुल फॉर द असेस द लिव्हर फंक्शन. खाली दिलेल्यापैकी जे कुठली जे टेस्ट आहे जे काय सांगते बाबा लिव्हर फंक्शन एकदम बरोबर आहे किंवा अशीच करू शकतो आपण, जे कुठली टेस्ट आहे असं आपल्याला विचारायला आहे. बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? ग्लुकोज टॉलरंट टेस्ट दिलेलं आहे आणि क्रिएटिन काय क्रिएटिनाइन क्लिअरन्स टेस्ट दिलेलं आहे आणि सीरम ट्रान्समिनेज दिलेलं आहे आणि सीरम इलेक्ट्रोलाइट दिलेला आहे. मग आपण काय करूया? एक 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 बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय डिटेल भेटते त्याच्या अनुसार आपण परत येऊया क्वेश्चनकडे आणि आपलं आन्सर टिक करूया. पहिले कुठले? ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे काय? जीटीटी बद्दल बोलतंय एक. काय आलं? जीटीटी. जीटीटी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. आपण कशासाठी करतो? टू असेस टू असेस टू असेस काय करायचं आहे आपल्याला? जे आपलं कार्बोहायड्रेट कशा पद्धतीने मेटाबोलाइज होते, मेटाबॉलिझम. आणि अजून काय करतो आपण? डायग्नोज करतो काय? डायबिटीज मेलाइटस. त्याच्यासोबत काय? इम्पेअर्ड ग्लुकोज. इम्पेअर्ड ग्लुकोज ह्याच्यामध्ये आपण असेस करणार आहे. कशामध्ये? जीटीटी मध्ये बरं का. ह्याच्यामध्ये काय आपण ग्लुकोज कसं ओरली देतो? मला वाटतं आपण बघितलं का हे? ग्लुकोज आपण ओरली देतो किती? 75 mg पर्यंत पेशंट फास्टिंग पाहिजे बरं का. म्हणजे फास्टिंग म्हणजे काय? हे 75 mg आपण ओरल ग्लुकोज द्यायचं आहे ना. त्याच्या अगोदर पेशंट 6 ते 8 तासापर्यंत आपल्याला एनबीएम पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? पेशंटचे ब्लड शुगर लेवल ह्याच्यामध्ये चेक करणार आहे. ब्लड शुगर लेवल आपण चेक करणार आहे. ओके, ते पण इंटरव्हल अनुसार. ओके, आफ्टर 2 तासानंतर वगैरे. ओके, ही थोडी मोठी आहे. मी तुम्हाला हे पण जीटीटी बद्दल पण आणतो बरं का एक क्वेश्चन, कारण ही पण इम्पॉर्टंट आहे आणि मस्त पण आहे टेस्ट. ओके, जीटीटी टेस्ट ते झालं. जीटीटी बद्दल आता दुसरं क्रिएटिनिन क्लिअरन्स टेस्ट. कुठली? क्रिएटिनिन क्लिअरन्स टेस्ट. 99 क्लिअरन्स क्लिअरन्स टेस्ट. ओके, हे आहे आपलं दुसरं ऑप्शन मधलं. कशासाठी यूज म्हणजे काय बघणार आहे याच्यामध्ये? असेच काय करणार आहे? तो असेच आपलं किडनीचं सगळं काम इथे सांगणार आहे. किडनीचे कोण? आपलं रेनल बाबा. ओके, रेनल बद्दल ही सगळी का इथे सांगणार आहे फंक्शन. ओके, हे झालं. एस्पेशली म्हणायला गेलं तर ह्याच्यामधले आपलं जीएफआर असतो. जीएफआर म्हणजे कुठली? ग्लोमेरुलार. ग्लोमेरुलार काय? काणीवाला. ओके, फिल्ट्रेशन रेट. ओके, फिल्ट्रेशन रेट आहे त्याच्याबद्दल इथे आपल्याला माहिती देणार आहे. हे कसं काम करतो बाबा? किडनी कसं पद्धतीने हाऊ वेल किडनी म्हणजे जे आपलं बॉडीमधलं सगळं काय करतो? मेन म्हणजे काय केलं हे किडनीचं, ते आपलं बॉडीमधलं सगळं वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढून टाकायचं आहे. म्हणजे हाऊ वेल किडनी रिमूव्ह रिमूव्ह क्रिएटिनिन. ओके, क्रिएटिनिन
फ्रॉम द आपली कुठनं काढणार आहे ब्लडमधनं काढणार आहे. ओके हे झालं. हे कशासाठी आपण यूज करू शकतो यूजसाठी कशासाठी डिटेक्ट किडनी डिसीजेस वगैरे डिटेक्ट करू शकतो आपण किडनी डिसीजेस झालं. असं त्याचं नंतर काय आपण मॉनिटर करू शकतो रेनल फेल्युअर अजून काय करू शकतो असिस नेफ्रोटॉक्सिक ड्रगची काय करायचं आहे इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. हे सगळं आपण करू शकतो कशामध्ये क्रिएटिनिन क्लिअरन्स टेस्ट. ओके क्रिएटिनिन आलं की पटकन काय लक्षात आलं पाहिजे रिनल म्हणजे काय किडनीचं इथे फंक्शन आपल्याला दिसणार आहे किडनीचं. ओके हे काय झालं हे ओरल ग्लुकोज बद्दल झालं हे पण नसणार आहे. आता क्रिएटिनिन क्लिअरन्स हे कशाबद्दल झालं हे रिनल बद्दल झालं. पण आपल्याला विचारलं काय लिव्हर फंक्शन बद्दल विचारलंय. ओके चला तिसरा कुठला आहे सीरम ट्रान्स अमिनेज. कुठली सीरम ट्रान्स अमिनेज ओके ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असते. ओके याच्यामध्ये काय इन्क्लूड द 2 एन्झाइम ह्याच्यामध्ये 2 एन्झाइम असते वेगळे आहे एन्झाइम. ओके हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे बरं का एन्झाइम्स कुठली असणार आहे ह्याच्यामध्ये एक असणार आहे ALT. ओके ALT म्हणजे काय SGPT ही काय सांगणार आहे की मेनली बरं का हे एन्झाइम कुठनं सिक्रेट होणार आहे म्हणजे कुठनं येणार आहे मेनली फ्रॉम लिव्हरवरनं येणार आहे म्हणजे लिव्हरमधनं ज्यावेळी सेल वगैरे काय म्हणतात इंजुरी वगैरे होते त्यावेळी इथे होणार आहे कुठली ALT. फुल फॉर्म पण बोलू ALT ALT म्हणजे काय अलानाइन ट्रान्स अजून कुठली SGPT म्हणजे काय सीरम हे म्हणजे ग्लुकामाइन आता काय राहिलं पी म्हणजे काय पायरुविक ती म्हणजे ट्रान्स फुल फॉर्म पण विचारू शकते ट्रान्स हे काय ALT म्हणजे काय अलानिन ट्रान्स अमिनेज SGPT म्हणजे सीरम ग्लुकामाइन पायरुविक ट्रान्स अमिनेज हे झालं त्याच्यामधलं एक एन्झाइम हे मेनली कुठनं ही लिव्हरबद्दल आपल्याला म्हणजे काय इंडिकेशन देणार आहे. ते अजून एक कुठली AST त्याला आपण काय म्हणतो SGPT बरं का तुम्ही रिपोर्ट वगैरे बघताना तुम्हाला हे दिसणार आहे. ओके SGPT हे झालं SGOT हे कुठनं ही फक्त लिव्हरवर नाही बरं का लिव्हर त्याच्यासोबत हार्ट आणि हार्टसोबत अजून मसलमध्ये ही ज्यावेळी आपल्याला इथनं भेटणार आहे कुठली ही दुसरी एन्झाइम AST म्हणजे काय आता AST म्हणजे काय अस्परेट ट्रान्स अमिनेज आता SGOT आता पैरुविक काढून काय टाकायचं आपल्याला एसिटिक काय सीरम ग्लुकामाइन ऑक्झॅलेसिटिक ट्रान्स अमिनेज ह्याचा फुल फॉर्म असणार आहे. ओके फुल फॉर्म तुम्हाला इम्पॉर्टंट आहे नोट करून ठेवा. ओके एवढं आपण बघितलं हे कशासाठी आपण यूज करतो पर्पज काय ह्याचं टू असिस्ट काय करायचं आपल्याला लिव्हर सेल डॅमेज आहे किंवा किती खराब झाले म्हणजे त्याचं सगळं इथे काय भेटणार आहे आपल्याला हिस्ट्री भेटणार आहे हेपॅटो सेल्युलर इंजुरी इथे आपल्याला रिपोर्ट भेटणार आहे. ज्यावेळी जास्त होते कधी जास्त होणार आहे हेपॅटायटिसमध्ये ही जास्त भेटलेलं आपल्याला म्हणजे रिझल्ट जास्त भेटणार आहे आणि सिरोसिसमध्ये आणि फॅटी लिव्हरमध्ये अजून काय म्हणू शकतो ड्रग इंड्युस्ड इंजुरीमध्ये कुठली लिव्हर इंजुरीमध्ये. ओके ह्यावेळी ह्याची रिपोर्ट आपल्याला जास्त भेटणार आहे कशाची सीरम ट्रान्स अमिनेज. ओके लक्षात आलं का हे मेनली फ्रॉम लिव्हरवरनं आणि हार्टमधनं मसलमधनं ही भेटणार आहे आपल्याला इंजुरी होते ज्यावेळी ही कधी वाढणार आहे बाबा हेपॅटायटिस सिरोसिसमध्ये म्हणजे काय आपल्याला ही डिटेल देणार आहे म्हणजे काय इंडिकेशन देणार आहे कशाबद्दल लिव्हर बद्दल आपल्याला इथे माहिती देणार आहे. ओके चला मग ही उत्तर असणार आहे का येस असणार आहे पण आपण मध्ये अजून एक आहे कुठली सीरम इलेक्ट्रोलाइट बघा सीरम इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असतो म्हणजे इन्क्लूड याच्यामध्ये काय असणार आहे सोडियम असतो पोटॅशियम असतो अजून कुठली क्लोराईड असतो आणि अजून कुठली SiO3 बायकार्बोनेट असतो सगळं त्याच्यामधलं इलेक्ट्रोलाइट असणार आहे. हे आपण कशासाठी यूज करतो बाबा टू असिस्ट आपलं फ्लूइड काय म्हणू शकतो आपलं बॉडीमधले फ्लूइड बॅलन्स त्याच्यामधले पण कुठले ऍसिड बेस बॅलन्स फ्लूइड बॅलन्स ऍसिड बेस बॅलन्स आणि सेल्युलर फंक्शन बद्दल सांगतात हे आपल्याला माहिती देतात म्हणजे काय इंडिकेशन देणार आहे कुठली सीरम इलेक्ट्रोलाइट. ओके आपण कधी यूज करू शकतो युजली पेशंट डिहायड्रेशन असेल तर आणि किडनी डिसऑर्डर असेल तर अजून कुठली आपल्या कार्डिकमध्ये पण आपण कधी शकतो हे एक झालं अजून काय आणि डायरिया आणि वॉमिटिंगमध्ये पण आपण यूज करतो. चला मग हे असणार आहे का नाही
ग्लुकोज हे ओरल बद्दल, हे ग्लुकोज बद्दल झालं, आणि क्रिएटिनिन हे किडनी बद्दल झालं. आता राहिलं कुठलं, सीरम ट्रान्सअमिनेज, म्हणजे तिसरी ऑप्शन जे होता हे कसं असणार आहे आपलं, एकदम काय देणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज अ रिझल्ट इट इज युजफुल टू असिस्ट द लिव्हर फंक्शन. ते असणार आहे आपलं सीरम ट्रान्सअमिनेज आहे. त्याच्यामधले पण किती, 2 एन्झाईम SGOT SGPT इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. ओके, चला मला वाटते तुम्हाला उत्तर भेटलं असेल. आता आपण मारूया कल्टी दुसऱ्या MCQ कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, युजिंग द रूल ऑफ 9. आपल्याला काय यूज करायचे, रूल ऑफ 9 यूज करायचे. द नर्स डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ द बॉडी बर्न ऑन अ पेशंट विथ बोथ आर्म्स बर्न टू बी. बघा आपल्याला काय करायचं, युजिंग रूल ऑफ 9. बघा यूज करायचंय, मग त्याचा ऐवजी आपल्याला काय रूल ऑफ 9 माहिती असायला पाहिजे ना. रूल ऑफ 9 काय आहे, ओके थोडक्यात बघूया. रूल ऑफ 9 ते आपल्याला बघायचं आहे. ओके, रूल ऑफ 9 कोणी दिलेलं आहे, वेलेस. कोण, ह्याला आपण वेलेस रूल ऑफ 9 पण म्हणतो. ओके, हे आपण मोस्ट कॉमनली यूज करणार आहे बरं का. मोस्ट कॉमनली यूज इन क्लिनिकल मेथड. क्लिनिकल मेथडमध्ये आपण जास्त हेच यूज करणार आहे. कशासाठी बाबा, टू कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टू कॅल्क्युलेट आपल्याला BSA बॉडी सरफेस एरिया चेक, म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं कशामध्ये, अडल्टमध्ये बरं का, पेडियाट्रिकमध्ये नाही, ही अडल्टमध्ये आपण चेक करणार आहे. ओके, लक्षात आलं का पटकन, म्हणजे लक्षात म्हणजे काय, मी अगोदर तुम्हाला एक सांगितलं होतं, काय आपलं दोन्ही हात वर करायचं, असं करायचं आणि असं हात ठेवायचं. म्हणजे काय, हे आपला हात आणि ही हेड आणि नेक हे सगळं किती असणार आहे, 9, आणि बाकीचं 18, आणि आपलं जेनेटल एरियाचा 1%. ओके, लक्षात आलं का मी काय म्हणतो. एक डायग्राम काढूया आपण, आणि एक माणूस काढूया, ह्याला एक नाव द्या. ओके, तुम्हाला काय करायचंय, त्याचे एक नाव कमेंटमध्ये टाकायचंय, त्याला नाव काय ठेवायचं. ओके, हे असणार आहे आपलं कोण, त्या पिंड्या काय पण म्हणा. ओके, ही असणार आहे. ओके, मग आपल्याला बॉडी सरफेस एरिया कसं काउंट करायचं आहे बघा. आपण काय म्हटलो, आपण हात आणि ओके, हे हात असं करूया आपण, पेशंट करूया, असे करूया, इथे हात असं केलेलं आहे. सॉरी, अरे आलं पण. चला ह्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, मी काय म्हटलं, हात आणि हातला 9%, इथले हातला पण 9%, आणि हेड आणि नेकला पण 9%, आणि बाकीचं राहिलं कुठं, 18, हे 18%, हे पण 18%, इथलं फ्रंटला 18%, आणि बॅकचा पण 18%. हे झालं, अजून किती राहिलं, इथे जेनेटल एरियाचा 1%. आता मोजा किती होते, 18 इथे 36, हे 18 36, हे 18 36, 36 36 किती, 72, 72 झालं, 72 नंतर हे 9 9 18, 18 हे 3 किती झाले, 27, 27 आणि हे किती, 9, 72 हे किती, 9 प्लस हे किती, हे जनरेटर एरियाचं 9, म्हणजे किती, 100 झाले. मग अशा पद्धतीने आपण इथे डिवाइड करणार आहे. ओके, पहिला पटकन लिहून घ्या, काय हेड अँड नेक, हेड अँड नेक किती, हेड अँड नेक असणार आहे टोटल 9%, आणि ईच आर्म म्हणजे काय, आपलं अप्पर आर्म किती असणार आहे, ही 9, म्हणजे किती झालं टोटल, हे 18% झालं. ओके, दोन्ही हात मिळून 18% झालं बरं का, ईच आर्म झालं. त्याच्यानंतर आपलं थोरॅक्स आणि अब्डोमिन, थोरॅक्स किती असणार आहे, ही पण 18% असणार आहे, आणि आपलं अब्डोमिन किती असणार आहे, ही पण 18% असणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं, इच लोअर लिम, ते खालचं आपला पाय. ओके, हे किती असणार आहे, इच किती असणार आहे, 18%, म्हणजे किती, दोन्ही होऊन हे झाले. एवढं लक्षात आलं. अजून कुठले राहिलं, हां 1%, आपले जेनेटल एरिया, जेनेटल 1% असणार आहे, जेनेटल एरिया 1%. ओके, सगळं मिळून किती होते, 100%. ओके, 100% व्हायलाच पाहिजे. ओके, चला बघा आपल्याला काय विचारलं होतं क्वेश्चन, युजिंग द रूल ऑफ 9. आपल्याला रूल ऑफ 9 माहिती झाला. आता द नर्स डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ द बॉडी बर्न ऑन अ पेशंट विथ काय म्हटलेलं बघा, विथ अ बोथ आर्म बर्न टू बी, म्हणजे बोथ आर्म म्हणजे काय, दोन्ही आपलं अप्पर लिम. ओके, इथे बर्न झालेला आहे. मग एका आर्मला आपण किती पकडायचे, 9%, आणि दुसऱ्याला 9%, म्हणजे एक आर्मला 9% आणि दुसऱ्या आर्मला 9%, म्हणजे 9 9 किती झाले बाबा, ही होणार आहे 18%. चला ऑप्शन मध्ये कुठं आहे का, 10%. ठीक आहे, झालं. आपलं जेनाटेल बद्दल, जेनाटेल 1% असतं, आणि 18% तर लोअर लिमचा प्रत्येकाला 18% असतो, आणि आपले थोरॅक्स पण 18% असतो, आणि बॅक पण 18% असतं. हे असणार आहे का, येस, कारण इथे हो तर म्हटलेलं आहे. मग ही पण इथे 18% ही आपलं उत्तर बरोबर जाणार आहे. इथे दिलं 36% आणि इथे दिलं 9%. मग कॅन्सल झालं. 18% ही आपलं तिसरा ऑप्शन. ओके, एकदम बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलंय का, आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे, काय म्हणते आपण बघूया. काय, अरे बापरे, ही मोठी क्वेश्चन आहे बघा. काय म्हणते, मोठी क्वेश्चन आलं की किती वाढायला पाहिजे, म्हणजे काय ह्याच्यामध्ये काहीतरी काय तर मग काय म्हणतात त्याला, आपण आपल्याला लक्ष दुर्लक्ष करतात.
आपण काही एका गोष्टी दुर्लक्ष केलं ना आपलं उत्तरच केलं म्हणून समजायचं. अ नर्स इज असाइन्ड बघा नर्सला काय केलेलं आहे असाइन्ड टू अ केअर फॉर अ ग्रुप ऑफ अ पेशंट म्हणजे ग्रुप ऑफ पेशंट म्हणजे काय एक नाही ग्रुपमध्ये किती 6 ते 10 पेशंट आहे त्यांच्याकडे ग्रुप म्हणजे किती 6 ते 10 पेशंट आहे त्यांच्याकडे एका नर्सकडे आणि ऑन रिव्ह्यू ऑफ द पेशंट्स मेडिकल रेकॉर्ड्स म्हणजे काय काय केले रिव्ह्यू करते पेशंटचे मेडिकल म्हणजे रिपोर्ट किंवा रेकॉर्ड्स ओके द नर्स डिटरमाइन दॅट व्हिच पेशंट इज ॲट अ रिस्क ऑफ अ फ्लूइड व्हॉल्यूम एक्सेस म्हणजे काय एक नर्स आहे त्यांना असाइन केले बाबा ग्रुप ऑफ पेशंट म्हणजे 6 ते 10 पेशंट त्यांना असाइन केलेलं आहे ते असाइन केल्यामध्ये म्हणजे काय जेवढं पेशंट असाइन केलेलं आहे त्यांचा रिपोर्ट आणि रिव्ह्यू करताय म्हणजे काय एकदा बघताय म्हणजे पेशंटचं मेडिकल रेकॉर्ड्स आणि चेक करते मग नर्सला असे काय डिटरमाइन करायला पाहिजे बाबा खाली दिलेले हे पेशंटपैकी कुठली तरी एक पेशंट असं आहे त्यांचं पेशंटचं कंडिशन काय रिस्क ऑफ अ फ्लूइड व्हॉल्यूम एक्सेस म्हणजे ते बॉडीमध्ये जे फ्लूइड व्हॉल्यूम आहे जे काय वाढणार आहे ह्याची रिस्क कुठल्या पेशंटमध्ये असू शकते असं आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे मला वाटते क्वेश्चन समजलं असेल मग आता आपण जाऊया कशामध्ये आन्सरमध्ये म्हणजे इकडे जाऊया आपण चला काय म्हणते बघा पेशंट विथ रेनल फेल्युअर पेशंटला रेनल फेल्युअर झालेलं आहे ते काय किडनी फेल झाले आणि नेक्स्ट म्हणते पेशंट विथ इलिओस्टॉमी ते आपण इलिओस्टॉमी बद्दल पण लास्ट टाइमला बघितलं इलिओस्टॉमी म्हणजे काय आपण स्टोमा केलेलं आहे आणि आपलं स्मॉल इंटेस्टाईन मधनं सगळी जे स्टूल एक्सिडेंट बाहेर पडणार आहे पेशंट ऑन डाययुरेटिक्स म्हणजे मेडिसिन देणार आहे डाययुरेटिक्स आणि द पेशंट ऑन म्हणजे दिलेलं आहे ते पेशंटला रिस्क आहे का तर पेशंट ऑन जीआय सकणे म्हणजे काय हे पेशंटला आपण जीआय म्हणजे काय आपलं गॅस्ट्रो इंटेस्टाइन म्हणजे आपण स्टमक पकडू शकतो स्टमक मधनं काय सक्शन करताय ह्यांनी मग जे हा पेशंट मधलं जे कुठले पेशंट आहे त्या पेशंटला काय होणार आहे त्याच्यामध्ये फ्लूइड वाढणार आहे चला मग आपल्याला पहिलं काय दिलेलं आहे पेशंट विथ रेनल फेल्युअर चला मग आपण जाऊन देऊया पहिला रेनल फेल्युअर कडे म्हणजे किडनी फेल झालंय मग ह्या पेशंटमध्ये काय असू शकतं बघा नॉर्मली काय आपलं किडनीचं काम काय बाबा आपलं नॉर्मल किडनी काम काय करतो आपलं बॉडी करणार आहे जे काय करतो आपलं एक्सक्रिटिंग काय करतो एक्सक्रिटिंग म्हणजे बाहेर टाकणार आहे एक्सेस ऑफ काय वॉटर वॉटर त्याच्यासोबत पाणीच्या सोबत प्रेम कोणासोबत असणार आहे सोडियम सोबत म्हणजे पाणी आणि सोडियम एकत्र असणार आहे जिथं पाणी तिथं सोडियम कुठं सोडियम तिथं पाणी असं असणार ओके एक्सक्रिटिंग द एक्सेस ऑफ म्हणजे काय किडनी ही काम करतो बाबा आपल्या बॉडीमधलं किती पण जास्त व्हॉल्यूम मध्ये असेल तर ही सगळे बाहेर टाकणार आहे कुठली सोडियम आणि वॉटर एवढं लक्षात आलं समजा आता ही काम ही करणार आहे कोण किडनी पण आता फेल झालो तोच ते काय त्याचं काम करेन तो मग काय होणार आपल्या बॉडीमध्ये किडनी फेल झालं तर काय किडनी कॅन नॉट काय एलिमिनेट किंवा एक्सक्रीट प्रॉपरली ह्यांनी प्रॉपरली बाहेर टाकू शकत नाही शकणार नाही काय वॉटर आणि सोडियम मग असं झालं तर ही कशामध्ये लीड्स टू काय होतंय बाबा ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम रिटेन्शन होऊ शकतं रिटेन्शन होऊ टेन्शन ते काय बॉडीमध्ये थांबणार इन बॉडीमध्ये लक्षात आलं का मेन काम काय होतं किडनीचं जे बॉडीमध्ये जास्त वगैरे सोडियम आणि पाणी वगैरे असेल तर त्याला बाहेर टाकायचं पण तेच आता फेल झालंय मग त्याचं काम कोणी करणार आहे का नाही करणार मग ते नाही केलं तर जे पाणी एक्स्ट्रा टाकायला पाहिजे होतं जे बॉडीमध्येच राहिलं म्हणजे काय फ्लूइड रिटेन्शन म्हणजे काय फ्लूइड इथेच थांबलेलं आहे म्हणजे पाणी इथं थांबलेलं आहे मग एवढं थांबलं तर काय होणार आहे कॉज काय होतो पेशंटमध्ये एडिमा आपल्याला भेटू शकतो अजून काय पेशंटचा वेट गेन होते बरं का वेट गेन लक्षात आलंय का प्रिव्हियसली आपण बघितलेलं आहे ओके वेट गेन होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये बीपी पण वाढतो पेशंटला आणि पल्मोनरी कंगेशन व्हायचं पण चान्सेस असतो पल्मोनरी कंगेशन लक्षात आलं का हे सगळी पाणी थांबलेलं आहे बॉडीमध्ये म्हणजे चेस्टमध्ये पण जाऊ शकते हे झालं आणि अजून काय ही पेशंट कसं आहे हां ही कसं आहे ही हाय रिस्क आहे पेशंट कशासाठी फ्लूइड व्हॉल्यूम ॲक्सेससाठी व्हॉल्यूम ॲक्सेस ह्या पेशंटमध्ये होऊ तो मग आपल्याला इथं एक उत्तर भेटलेलं आहे क्वेश्चन जसं विचारलं होतं तसं पण आपल्याला घाई नाही करायचं आहे ही होल्डमध्ये ठेवूया आता आपण बघूया नेक्स्ट अजून 3 ऑप्शनकडे आहे बरं का कुठल्या पण तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला पहिली क्वेश्चन जे तुम्हाला योग्य वाटतं ते उत्तर भेटलं तरी पण तुम्हाला उत्तर नाही द्यायचं बरं का तुम्ही काय म्हणता उत्तर नाही द्यायचं सर खालीच वाचलं तर सगळं कन्फ्युज होऊन जाईल ओके कन्फ्युज झालं तरी कन्फ्युज नाही व्हायचं आपल्याला ओके मग खालचं पण असं पण प्रायोरिटी अनुसार आपल्याला उत्तर खाली म्हणजे भेटू शकते आपल्याला ओके मग आपण काय करूया की एला आपण होल्डमध्ये ठेवलं चला आता नेक्स्ट कुठले द पेशंट विथ इलिओस्टॉमी काय झालेलं आहे इलिओस्टॉमी झालेलं आहे पेशंटला इलिओस्टॉमी म्हणजे काय आपण कंटिन्युअसली काय करणार आहे इथे लॉस होणार आहे स्टोमा इथे क्रिएट होणार आहे ते ह्याचा आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितल्यानुसार काय इलिओस्टॉमीमध्ये आपण काय होणार आहे कंटिन्यू लॉस ऑफ अ फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट इथे बाहेर पडणार आहेत कुठे जे स्टोमा बॅगमध्ये इलेक्ट्रोलाइट्स ओके बाहेर येणार आहे ओके हे झालं त्याच्यानंतर काय
कशामध्ये येणार आहे? ओके, स्टूलमध्ये बरं का, स्टूलमध्ये येणार आहे. कुठे? आपण स्टोमा बॅगमध्ये इथे सगळे हे करणार आहे. त्याच्यानंतर ही एवढी असंच कंटिन्यू लॉस ऑफ फ्लुइड होत असेल तर पेशंटमध्ये काय होणार आहे? एवढी फ्युअल म्हणजे काय एक्सक्रिशन होते फ्लुइड वगैरे. मग पेशंटमध्ये आपल्याला भेटू शकते. म्हणजे पेशंट डिहायड्रेशनमध्ये जाऊ शकतो किंवा त्याचं ड्राय स्किन म्हणजे काय फ्लुइड लेव्हल ह्याच्यामध्ये काय होणार आहे? कमी होणार आहे. आता फ्लुइड कमी झालं तर लो बीपी आपल्याला भेटतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला कळते बाबा ही पेशंटमध्ये काय फ्लुइड व्हॉल्यूम डेफिसिट असू शकतो. एक्सेस असणार आहे का? नाही. म्हणजे जेवढा पण फ्लुइड असो ह्याच्यामध्ये पेशंटनी जे स्टूल पास करतो ओके थ्रू द स्टूल हे सगळे बाहेर पडणार आहे. फ्लुइड असो, इलेक्ट्रोलाइट असो म्हणजे काय आपल्याला बघायचं मेन फ्लुइड. इथे रिस्क आहे का? नाही. इथे रिस्क डेफिसिटचे आहे. म्हणजे काय डेफिसिट होऊ शकतो. ठीक आहे, हे असणार आहे का? नाही. हे झालं आपलं कॅन्सल. आता राहिले किती? 2 ऑप्शन. का बघा काय म्हणते? द पेशंट ऑन अ डाययुरेटिक. कशावरती आहे? डाययुरेटिक्सवरती आहे पेशंट. म्हणजे डाययुरेटिक म्हणजे काय? ही मेडिसिन आहे बरं का. डाययुरेटिक. एकदम फेव्हरेट मेडिसिन सांगा तुमचं? हां, मला वाटतं सगळ्यांचा फेव्हरेट हेच असेल. ओके. कुठली? आपलं पुरो. काय? पुरोसॅमाईड. पुरुसोमाईड. ओके. तुम्ही काय म्हणता? पुरुसोमाईड. ओके. ही जे मेडिसिन आहे, ही काय करतो बाबा? इन्क्रीज द युरिन आउटपुट. ओके. आपलं जे युरिन आउटपुट आहे, जे काय करतो? वाढवतो. इन्क्रीज द युरिन युरिन आउटपुट. तर काय? हे युरिन आउटपुट वाढवतो. म्हणजे ज्यावेळी आपलं किडनीचं काम आहे बरं बरं का. ही किडनी नॉर्मली जेवढं आपल्या बॉडीमध्ये पाहिजे तेवढं ठेवून सगळी बाहेर टाकतात जे फ्लुइड वगैरे सोडियम असो बाहेर. ही काय करतो एक्स्ट्रा म्हणजे बाहेर टाकणार आहे. डायरेक्ट म्हणजे काय ही इन्क्रीज करतो युरिन आउटपुटला. ही आपण कधी-कधी काय होतं ह्याचे असंच आपण कंटिन्यू केलं तर ह्याच्यामध्ये काय होणार? आता एक हौदमध्ये तुम्ही पाणी भरणार आहे. ओके. पाणी आहे. जशा पद्धतीने पाणी काढत, 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 काढत गेलं तर काय? एका काय पण घ्या तुम्ही ग्लासमधलं तुम्हाला पाणी काढायचं आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय? पाणी कमी होणार. काय म्हणू शकतो आपण? लॉस ऑफ वॉटर अँड सोडियम ह्याच्यामध्ये कमी भेटू शकतो आणि अजून काय डिक्रीज, इन्क्रीज नाही बरं काय, डिक्रीज सर्क्युलेटिंग ब्लड व्हॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम इथे काय कमी भेटणार आहे आपल्यासाठी. का? त्याच्यामधलं सोडियम आणि सोडियमला बाहेर टाकतो आणि त्याच्यासोबत पाणी पण बाहेर जातो याच्या अनुसार. मग हे पाणी बाहेर गेल्यानंतर आपले सर्क्युलेटरी ह्याच्यामध्ये ब्लडमध्ये आपल्याला फ्लुइड कमी भेटणार आहे. ओके. ही पण कशामध्ये रिस्क आहे? फ्लुइड काय फ्लुइड व्हॉल्यूम डेफिसिट. ओके. फ्लुइड व्हॉल्यूम डेफिसिटमध्ये ही रिस्क असू शकतो. एक्सेसमध्ये आहे का? नाही. मग आपल्याला ही पण उत्तर कॅन्सल झालं. आता राहिला एकच. द पेशंट ऑन अ जीआय सक्शनिंग. बघा सक्शनिंग म्हणजे काय? आपण काय करतो इथे रिमूव्हल किंवा रिमूव्ह स्टमक कंटेंट इथे आपण काय करतो? स्टमक कंटेंट इथं आपण काढणार आहे. मग एवढं काढलं तर काय ह्याच्यामध्ये लॉस ऑफ वॉटर तिथलं पण पाणी आपण बाहेर काढणार आहे स्टमकमधलं. म्हणजे काय होऊ शकतो? त्याच्यामध्ये स्पेशली इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रोलाइटमध्ये पण स्पेशली कुठली? पोटॅशियम म्हणा आणि पोटॅशियम आणि अजून काय असतं? ह्याच्यामध्ये क्लोराईड असतो. ह्याची लॉस होणार आहे. मग हे पेशंटमध्ये काय होऊ शकतो? असंच कंटिन्यू सक्शनिंग करत असेल तर पेशंटमध्ये पण आपल्याला भेटू शकते डिहायड्रेशन. काय भेटू शकतं? डिहायड्रेशन आपल्याला इथे भेटू शकतं आणि हायपोव्हॅलेमिया. हायपोव्हॅलेमिया पण इथे आपल्याला भेटते बरं का. आणि मेन कुठले इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण इथे भेटतो आपल्याला. मग हे पेशंट पण कुठल्यावरती रिस्क आहे? ही पण फ्लुइड व्हॉल्यूम डेफिसिटवरती म्हणजे डेफिसिट होऊ शकतो. एक्सेस होऊ शकते का? नाही. हे पण कॅन्सल झालं. मग एवढी ग्रुप ऑफ पेशंटमध्ये नर्सला भेटले बाबा काय मेडिकल रेकॉर्ड चेक रिव्ह्यू करताना त्यांना भेटले तर पेशंट रिनल फेल्युअर आहे. जे पेशंटमध्ये जे काम करायला पाहिजे होतं रेनल जे करणार नाहीये म्हणजे काय पाणी आपलं पाणी असो किंवा काही फ्लुइड असो किंवा आपलं वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकायला पाहिजे होतं ते काही बाहेर टाकणार नाहीये. मग आपल्या ही पेशंटमध्ये काय असणार आहे? रिस्क फॉर द फ्लुइड व्हॉल्यूम एक्सेस असणार आहे. मला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आपलं पहिलं उत्तर ही काय एकदम बरोबर असणार आहे. ओके. चला मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. मग आता आपण मारूया कल्टी नेक्स्ट एमसीक्यूचा अगोदर काय डीएमएर आणि डीएचएस आणि सीएचओसाठी जे ऑलरेडी 2023 मध्ये झालेला सर्व पेपरचं आपण पेपर अनालिसिस केलेलं आहे पीवायक्यूचं. तुम्ही मराठीमध्ये एकदम मस्तपैकी बघू शकता. पण तुम्हाला एकच कंडिशन आहे काय बघताना तुम्हाला काय करायचंय नोट्स बनवायचं आहे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वगैरे वाटतात. ओके. आम्ही कधी-कधी आम्ही पण सांगतो बाबा हे इम्पॉर्टंट आहे ते लिहून घ्या. त्यावेळी तुम्हाला हे नोट्स करायचं. एकदा तुम्ही हे बघितलं ना तर तुमच्याकडे एक नोट्स असायला पाहिजे. फक्त तुम्हाला एकदा रिवाइज केलं की सगळं डीएमआर, डीएचएस, सीएचओ सगळ्यांचं कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके. चला. ते आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. ओके. चला आता नेक्स्ट काय? बघा. मी काल म्हटलं होतं आपल्याला काल एक आपण कुठली? एक क्वेश्चन बघितलं होतं. कशावरती? ह्याच्यावरती एसिडोसिस, अल्कोहोलिसिस. काल बघितलं ना. चला अजून एक क्वेश्चन आले बघा काय म्हणते? नर्स प्लॅन करते केअर ऑफ फॉर अ पेशंट बघा पेशंट कुठले? सीओपीडी. सीओपीडी म्हणजे काय? काय? क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर म्हणजे काय? काहीतरी अडचण ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्शन आहे. म्हणजे
जसं एअरवे वगैरे आहेत. ओके, हे सगळं काय होणार आहे, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय नॅरो होणार आहे, छोटी होणार आहे, डिफिकल्टी असणार आहे त्याच्यामध्ये. आणि नोईंग दॅट द पेशंट इज अ मोस्ट लाईकली टू एक्सपिरियन्स व्हॉट टाइप ऑफ ऍसिड बॅलन्स. कुठले टॉपिक आहे हे, ऍसिड बेस इम्बॅलन्स मधलं आहे. जे पेशंट आपल्याला कुठले दिलेले, सीओपीडी दिलेले. जे सीओपीडी पेशंटमध्ये आपल्याला काय भेटू शकते बाबा, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, मेटाबॉलिक अल्कोलोसिस. आपण सॉरी, मेटाबॉलिक ऍसिडोसिस आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये अल्कोलोसिस पण बघितलं. मग ही सीओपीडी मेटाबॉलिक ऑर्डर आहे का, नाही, ही आहे रेस्पिरेटरी डिसऑर्डर मेटाबॉलिकचा. ही पण कॅन्सर, हे पण कॅन्सर. राहिला ऑप्शन दोनच, कुठली, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस किंवा रेस्पिरेटरी अल्कोलोसिस. मग चला आपण बघूया कुठले पेशंट सीओपीडी आहे, कुठले सीओपीडी. सीओपीडी आपल्याला इथे पेशंट भेटलेले म्हणजे काय, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर. पल्मोनरी डिसऑर्डर आपल्याला इथे पेशंट भेटलेलं आहे. ह्या पेशंटमध्ये काय होऊ शकतो, की पेशंटला असू शकतो बाबा क्रोनिक हायपोव्हेंटिलेशन. का, त्याच्यामध्ये एवढी इफेक्टिव्ह म्हणजे काय, नॅरो सगळी जे एअरवे वगैरे असतात सगळी छोटी झालेली, म्हणजे जेवढी छोटी पाईप जेवढी सप्लाय पण कमी. ओके, जेवढी मोठी पाईप सप्लाय जास्त. ओके, लक्षात आलं का, क्रोनिक व्हेंटिलेशन इथे पेशंटला असणार आहे. ओके, म्हणजे काय, की काय करू शकतो, कॅन नॉट एक्झेल म्हणजे काय, प्रॉपरली ही पेशंट CO2 एक्झेल करू शकत नाही. CO2 प्रॉपरली CO2 बाहेर टाकणार नाही. आता समजा एवढी नॉर्मल आपलं एअरवे पाईप आहे. ओके, जशा पद्धतीने इथे काय CO2 बाहेर चालले, आपलं ऑक्सिजन येत आहे. पण हेच एअरवे आपलं एवढी छोटी झाली. आता ह्याची संख्या जास्त होणार आहे का CO2चे, ते काय, जे एक्झेल होणार आहे म्हणजे बाहेर पडणार आहे. बाहेर तर पडणार आहे, पण एवढी बाहेर नाही पडणार की बाबा नॉर्मली पडायला पाहिजे होतं. मग काय राहिलं, CO2 इथेच राहिलेलं आहे. काय म्हणू शकतो आपण, CO2 रिटेन्शन. CO2 रिटेन्शन इन द ब्लड. जे बाहेर जायला पाहिजे होतं, जे CO2 इथेच राहिलेलं आहे. कुठे राहिलं, ब्लड मध्ये राहिलेलं आहे. मग राहिलं तर काय होऊ शकतो, मग त्याच्या नंतर भरपूर CO2 इथे राहणार आहे. म्हणजे काय, मोर CO2 काय करू शकतो, फॉर्म कार्बोनिक ऍसिड. काय करू शकतो, कार्बोनिक ऍसिड तयार होऊ शकतो. बरं का, CO2 म्हणजे काय, आपलं CO2. त्याच्यानंतर कुठली ही होणार आहे पाणीमध्ये म्हणजे H2O मध्ये काय तयार होणार इथे, H2 इकडे एक O इकडे एक 3 म्हणजे HCO3. म्हणजे काय झालं, हे कार्बोनिक ऍसिड असे फॉर्मेशन इथे फॉर्म्युला काय म्हणू शकते, रिॲक्शन इथे होणार आहे. बरं का, हे काय झालं. ओके, हे जास्त आपल्याला केमिस्ट्रीमध्ये बघायला भेटतं. ओके, मग आपल्याला एवढी तरी लक्षात येते. बरं का, CO2 H2O3 ते H2O काय होणार आहे, इथे एक H राहिलं, H2O राहिलं. आता हे O3 इथे एक O आहे, इथे 2 O आहे म्हणजे 3 O झालं. आणि एक C H2O3 म्हणजे H2CO3 म्हणजे काय झालं, हे कार्बोनिक ऍसिड इथे बनलेलं आहे. त्यावेळी ही जास्त होते, ब्लड बिकम काय होतंय, CO3 कार्बोनिक ऍसिड जास्त झालं तर ब्लड बिकम काय, मोर ऍसिडिक. म्हणजे काय, ब्लड खूप ऍसिडिक होणार आहे. एवढा ऍसिडिक झाला तर काय होतंय, मग लीड होते बाबा रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. लक्षात आलंय का, इथे ऍसिडोसिस होणार आहे. बघा नॉर्मली काय होतं, फंडा पेशंट होतं आपलं क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर. म्हणजे काय, ह्याचा पेशंटमध्ये हायपो व्हेंटिलेशन भेटणार आहे आपल्या पेशंटमध्ये. म्हणजे जेवढं एक्सपायर करायला पाहिजे होतं CO2 तेवढा करणार नाही. कॅन नॉट एक्झेल द CO2 प्रॉपरली. जेवढं आपण बाहेर टाकलं नाही तर आपल्या बॉडीमध्येच राहिलं काय, CO2. मग बॉडीमध्ये राहिलं तर हे रिटेन्शन झालं. मग एवढीच वाढून वाढून मोर CO2 आपल्याकडे तयार झाला. त्याच्यानंतर हे कन्वर्ट होणार आहे कार्बोनिक ऍसिडमध्ये. काय, CO2 प्लस H2O काय होणार आहे, कार्बोनिक ऍसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि ब्लडमध्ये कार्बोनिक ऍसिड जास्त झालं तर ही आपली ब्लड कशामध्ये, ऍसिडिक मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता कन्वर्ट झाल्यावर पेशंटला होणार आहे रेस्पिरेटरी ऍसिड. ओके, मला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल. आता रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. रेस्पिरेटरी ऍसिडोसिस जर आपल्याला भेटले, त्याच्यामध्ये आपल्याला एबीजीचे रिपोर्ट काय काय भेटू शकते, पीएच आपल्याला काय भेटू शकते, लेस दॅन 7.35 पेक्षा म्हणजे कमी भेटू शकते. ऍसिडोसिस इकडे येणार आहे. आणि त्याच्यानंतर जे CO2 आहे कसं असणार आहे, हे मोर दॅन 45 असणार आहे. बरं का, तिथे मोर दॅन 45 असणार आहे. आणि HCO3 किती असणार आहे, नॉर्मल पण असू शकतो किंवा जास्त पण असू शकतो. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. अजून काय राहिलं आपलं, चला, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. मग आपले उत्तर कुठली, पहिली उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस. अल्कोलोसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये पेशंटला काय होतं, हायपर व्हेंटिलेशन. त्याच्यामध्ये काय होणार आहे, हायपर व्हेंटिलेशन होणार आहे. हायपर व्हेंटिलेशन म्हणजे काय, फास्टमध्ये ब्रीथिंग करणं. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ब्रीथिंग भयानक फास्ट. ब्रीथिंग काय, भयानक फास्ट म्हणजे काय, टू फास्ट. एकदम फास्ट इथे पेशंट ब्रीथिंग करणार आहे. ओके, हे झालं. त्यावेळी एक्सेसिव्ह रिमूव्ह म्हणजे काय, जेवढं O2 बाहेर, CO2. ओके, CO2 बाहेर पडायला पाहिजे होता, ज्याच्यापेक्षा जास्त CO2 इथे पेशंट काय करणार आहे, बाहेर टाकणार आहे. एक्सेसिव्ह रिमूव्हल ऑफ
एक्सेसिव्ह रिमूव्हल ऑफ काय CO2 इथे बाहेर काढणार आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, बिकॉज इन ब्लडमध्ये ओके काय झालं, ते एक्सेसिव्ह CO2 बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर काय ब्लडमध्ये जास्त भेटणार आहे का कमी भेटणार आहे? ओके आता भेटणार आहे कमी. कमी CO2 इन, कमी CO2 इन कशामध्ये, CO2 इन ब्लडमध्ये. आता ब्लडमध्ये कमी झालं तर काय, आता कार्बनिक ही काय म्हणतो आपण, कार्बनिक ऍसिड पण जास्त क्रिएट होणार आहे का नाही, कारण सगळे CO2 काय झालेले बाहेर गेलेले आहे. मग आता इथे लो किंवा लेस कार्बनिक HCO3 इथे क्रिएशन होणार आहे. ऍसिड फॉर्मेशन इथं कमी होणार आहे. मग ब्लडमध्ये काय, ब्लड बिकम काय मोर अल्कोहोलिक होऊ शकतो, होते अल्कलाईन होते. मग ह्या पेशंटमध्ये कुठली रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस इथे आपल्याला भेटणार आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाही. आपण नेक्स्ट क्लासमध्ये एक येणाऱ्या क्लासेसमध्ये रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिसचे काढू. मग आपलं सगळं इथे ऍसिड बेस इम्बॅलन्स असंच आपल्याला कव्हर झालेलं आहे. ओके पहिली ऑप्शन एकदम उत्तर बरोबर असणार आहे बरं का आपला. ओके चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाऊया. चला काय म्हणते, डिक्रीज डिक्रीज आहे ना, हा अ डिक्रीज इन व्हिच ऑफ द फॉलोइंग न्यूरोट्रान्समीटर हॅज बीन इम्प्लिकेटेड इन द डिप्रेशन. बघा डिप्रेशनमध्ये जे कुठली न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत जे कमी होणार आहे. बघा काय काय दिलेले ऑप्शनमध्ये, गाबा दिले, एस्टॅल्कोलाइन दिले, एस्पिरेट दिले, नॉर एपिनेफ्रिन दिले आणि सिरोटोनिन दिले आणि ग्लायसिन दिले, सोमॅटोस्टॅटिन, सबस्टन्स पी, ग्लायसिन, ग्लुटामेट, हिस्टामाइन, ओपाइड पेप्टाइड्स. अरे बापरे भरपूर दिलेले. मग ह्याच्यामध्ये काय म्हणते, ह्यांनी जे खाली दिले एवढे न्यूरोट्रान्समीटर त्याच्यामध्ये जे कुठली जे न्यूरोट्रान्समीटर आहे इम्प्लिकेटेड म्हणजे काय कमी होणार आहे कशामध्ये, डिप्रेशनमध्ये. म्हणजे डिप्रेशनमध्ये काय होते असं विचारते त्यांनी. मग आपण बघूया की गाबा एस्टिल्कोलिन कशा कशा लागते. ओके चला काय काय गाबा किंवा आपण गाबा, गाबा कशामध्ये, गाबा एस्टिल्कोलिन आहे नेक्स्ट पेजमध्ये. गाबा, गाबा आपल्याला काय आहे की किती ज्यावेळी गाबा वगैरे कमी होतो पेशंटमध्ये काय दिसतो आपल्याला, एन्झायटी वगैरे दिसतो. ते झालं. अजून काय, एसिटाइल कोलाइन. ओके एसिटाइल कोलाइन, एसिटाइल कोलाइन काय, हे काय, हे रिलेटेड टू कुठली आपलं काय म्हणू शकतो, आपलं मेमोरी रिलेटेड आहे. मेमोरी रिलेटेड आणि मसल, मसल अरे मसलचं स्पेलिंग असतं वगैरे यूज होतात. ते झालं एसिटाइल कोलाइन. अजून काय होतं, एस्पिरेट. एस्पिरेट हे कशा चालेल, ही एक्झिट कशामध्ये, एक्झिसी काय म्हणतो आपण, एक्झिटेटरी, एक्झिटेटरी न्यूरो ट्रान्समीटरमध्ये वगैरे ट्रान्समीटर वगैरे यूज होतात. झालं गाबाबद्दल. ओके हे डिप्रेशनबद्दल ह्याचं काही घेणं देणं नाही आहे. नेक्स्ट काय आहे, सोमॅटोस्टॅटिन. खाली लिहायचं काय, सोमॅटोस्टॅटिन हे काय, हे रेग्युलेट द सोमॅटोस्टॅटिन रेग्युलेट रेग्युलेट हार्मोन कुठली, सोमॅटोस्टॅटिन. त्याच्यानंतर कुठले, सबस्टन्स पी ही काय करतो, ही रिलेटेड टू हे पहिला झालं, हे रिलेटेड टू पेन ट्रान्समिटिंग करायला मदत होते. आणि ग्लायसिन काय, ही नॉट डिप्रेशनचं काय घेणं देणं, हे पण केलं आपलं याच्यामधलं. आता राहिलं कुठलं, ग्लुटामाइन, हिस्टामाइन आणि ओपाइड. बघा ग्लुटामाइन कशासाठी, हे पण आपण जस्ट बघितलं कुठले, एक्सिटेटरी न्यूरो ट्रान्समीटरमध्ये वगैरे मदत होणार आहे, ओ ट्रान्समीटरमध्ये इकडे. ओके आणि हिस्टामाइन काय, हे आपलं अलर्जीमध्ये वगैरे आपल्याला दिसते. डिप्रेशनचं ह्याचं काय घेणं देणं का नाही, चुकलं की झालं. किंवा काय ओपाइड रिलेटेड हे पण रिलेटेड टू पेन आणि ह्याच्यासाठी. ओके हे पण हिस्टामाइनमध्ये कॅन्सल झालं, हे सोमॅटोस्टॅटिन हे पण कॅन्सल झालं आणि गाबा हे सगळे आपल्या एन्झायटीमध्ये. मग हे पण गेलं. राहिलं कुठलं, नॉर एपिनेफ्रिन आणि सिरोटोनिन. ओके बघा सिरोटोनिन आणि नॉर एपिनेफ्रिन ही इम्पॉर्टंट आहे बरं का आपल्यासाठी. ओके काय होतं पहिलं, नॉर एपिनेफ्रिन राहू दे चला. ठीक आहे सिरोटोनिन मला हे आपण काय म्हणतो, ह्याला 5-HT पण म्हणतो बरं का. हे कशासाठी, ह्याचे काम काय म्हणजे काय, की मूड रेग्युलेशन करतो बरं का. मूड रेग्युलेशन करते, हे मूड रेग्युलेशन करतं आणि स्लीप इंड्यूस करतं आणि भूक वगैरे ॲपिटेट वगैरे सगळं लागतं ह्याच्यामुळे. म्हणजे काय, आणि अजून काय म्हणू शकतो, रेग्युलेशन झालं, स्लीप झालं, ॲपिटेट झालं, एसिडिटी कंट्रोल पण करतो बरं का. एसिडिटी कंट्रोल पण करतो. हे झालं. बघा ज्यावेळी हे कमी होतं म्हणजे काय, लो मध्ये होणार आहे पेशंट, कसं होणार आहे, होणार आहे सॅडनेस, मूड खराब झाले, सॅड झाले. तर स्लीप लागणार आहे का, झोप लागणार आहे का, नाही. स्लीपमध्ये डिस्टर्बन्स किंवा प्रॉब्लेम होणार आहे. आणि भूक लागणार आहे का, नाही. पुअर मध्ये. ओके अजून काय, पुअर इथे एन्झायटी पण होतं. सिरोटिन बद्दल आता राहिलं. नेक्स्ट काय होतं, हां नॉर एपिनेफ्रिन. ओके नॉर एपिनेफ्रिन ही पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ती काय करतो फंक्शन, आपल्याला अलर्टनेस राहायला सांगतो. ओके अलर्टनेस राहतो आणि एनर्जीफुल राहतो आपण. ओके आणि अजून काय, मोटिवेशन राहतो. म्हणजे तेव्हा आपल्याला मोटिवेशनमध्ये बघा
ज्यावेळी म्हणजे काय नॉर एपिनेफ्रिन वाढणार, आपण अलर्टनेस राहणार आणि एनर्जीफुल राहणार आणि आपण मोटिवेटेड राहणार. ओके. आणि आपलं कन्सन्ट्रेशन, ओके, जे तुमचं कन्सन्ट्रेशन तिकडे जाते म्हणजे काय, त्याकडे नॉर एपिनेफ्रिन आता कमी झालेलं आहे. कन्सन्ट्रेशन ह्याच्यावरती असेल, लक्ष असेल तर मग तुमच्याकडे भरपूर आहे. ओके. इन केस ऑफ ते लो झालं तर काय, अलर्टनेस राहणार आहे का, नाही. आपण कसं असणार आहे, फॅटिक असणार आहे, एनर्जी असणार आहे, सॉरी फॅटिक असणार आहे, आणि एनर्जी कसं असणार आहे, एकदम कमी, म्हणजे लो एनर्जी आपल्याला इथे भेटतो. आणि अटेन्शन कसं असतो, लॅक ऑफ मोटिवेशन आणि कन्सन्ट्रेशन एकदम पुअर असणार आहे. ओके. ही आपल्याला इथे भेटते बरं का. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. कशा काय म्हणू शकतो, मोस्ट कन्सिस्टंट डिप्रेशनमध्ये असणार आहे. ओके. हे दोन्ही लक्षात ठेवा. हे अस्पिरेट केलं आपलं ग्लायसिन. ओके. ही पण बॅलन्स करतो बरं का हे दोन्हीमध्ये. आपली उत्तर कुठली, पहिली आपलं म्हणतो ग्लायसिन. ओके. ही आपल्याला हे दोन्ही मेंटेन करा म्हणजे काय, बॅलन्स करायला फायदा होतो. मग आपलं उत्तर जाणार आहे कुठली, नॉर एपिनेफ्रिन सेरोटोनिन, ही आपल्याला इम्पॉर्टंट असणार डिप्रेशन. ओके. आपलं उत्तर कुठले, बी ही उत्तर आपल्याला एकदम बरोबर असणार आहे. ओके. चला मग आपण जाऊया नेक्स्ट कशामध्ये, एमसीक्यूकडे आपण वळूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, टू रिलीव्ह, काय करायचंय, रिलीव्ह करायचे फ्रॉम द डिसप्निया. डिसप्निया म्हणजे काय, डिफिकल्टी इन ब्रीथिंग. डिसप्निया म्हणजे काय, डिफिकल्टी इन ब्रीथिंग मध्ये अडचण होत आहे म्हणजे काय, डिफिकल्टी होत आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, डिसप्निया. द अप्रोप्राईट पोझिशन बी यूज्ड, म्हणजे खाली दिलेले जे पेशंट आहे ते आपल्याला 4 ऑप्शन दिले म्हणजे काय, 4 पोझिशन दिलेले आहे. पेशंटला काय, डिसप्निया म्हणजे काय, डिफिकल्टी इन ब्रीथिंग आहे. ते डिफिकल्टी आपल्याला रिलीव्ह करायचं आहे म्हणजे काय, थोडी कम्फर्ट करायचं आहे पेशंटसाठी. कशामध्ये, ब्रीथिंग ह्याच्यामध्ये. पण जे अप्रोप्राईट म्हणजे खाली दिलेल्यापैकी जी कुठली पोझिशन आहे, आपण पेशंटला सजेस्ट करणार आहे किंवा आपण देणार आहोत. बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेले, प्रोन पोझिशन दिलेले आणि सुपाईन दिले, साईड लाईन पोझिशन दिले आणि फॉलोअर पोझिशन दिलेले आहे. मग आपण मधली कुठली जे पोझिशन देणार आहे, डिसप्नियाला काय करतो, रिड्यू करणार आहे. मग आपण बघूया एक पहिले कुठलं आहे, प्रोन पोझिशन काय असतो आणि आपण कधी कधी आपण ही यूज करणार आहे. प्रोन पोझिशन म्हणजे काय, पलटी झोपणे. काय म्हणतो आपण, पेशंट लाईज ऑन, कशावरती, पोटावरती झोपणार आहे, अपडोमिन वरती झोपणार आहे. आणि हेड कसं असणार आहे, HEAD हेड, बरं का. हेड कसं असणार आहे, एका साईडला वळलेलं असणार आहे. हेड टर्न टू किंवा एनी वन साईड, पण साईडला वळलेलं असते. असं बेडर इकडे किंवा आपलं डोकं इकडे कुठेतरी असायला पाहिजे. असं नाही की आपलं परत काय होणार आहे आता पेशंटचे, असं बघा सुपेन पोझिशन मध्ये असं केल्यावर आपल्याला रिलीफ होणार आहे का, असं केलं तर काय, परत आपल्याला डिफिकल्टी होणार आहे. ओके. हे पेशंटमध्ये आपण देऊ शकत नाही. मग आपण देणार आहे कधी बाबा, पर्पोज काही एक्झामिनेशन असेल तर. कुठली एक्झामिनेशन असो, ट्रीटमेंट असो, सर्जरी असो, कशाची बॅक जे काही असेल तर त्यावेळी ही पोझिशन आहे. आणि अजून काय म्हणू शकतो, हिप जॉईंट असेसमध्ये पण कधी कधी देतात असेसमेंट असेसमेंट वगैरे, त्यावेळी पण ही यूज करतात. कुठली झालं, ही प्रोन पोझिशन झाला. आता नेक्स्ट कुठला होतं, सुपाईन म्हणजे अपोजिट. सुपाईन म्हणजे सीधा झोपणे, नॉर्मली एकदम कम्फर्टमध्ये आपण झोपतो बघा तेच. ओके. ह्याला अजून काय म्हणतो आपण, डोर्सल पण कधी कधी. ओके. हे झालं. हां. पेशंट कसं आहे, पेशंट लाईज ऑन, अबडोमिन का नाही, बॅक वरती झोपणार आहे. आणि एक्स्ट्रीमिटी कसं असणार आहे, एक्स्ट्रीमिटी एक्सटेंडेड असतो. आणि जे लेग आहे, पाय कसा असणार आहे, स्लाइटली अडक्शन आहे बरं का, अबडक्शन आहे म्हणजे थोडी असं असणार आहे. ओके. अडक्शन म्हणजे असं याड आलं की बघा, ADD आलं तर ऍड म्हणजे जोडणे. आता कुठं आहे लेग, आता कसं असायला पाहिजे, अबडक्शन बरं का. हे पण लेग स्लाइटली असायला पाहिजे बरं का, स्लाइटली थोडी, असं नाही की एकदम अबडक्शन केलं. हे नाही, हे झालं. आता याचे पर्पोज कधी कधी होणार आहे म्हणजे कधी कधी आपण यूज करणार आहे एकदम कम्फर्ट झोपण्यासाठी किंवा रेस्ट देण्यासाठी, आणि वायडल सेन्स वगैरे घेताना, आणि फिजिकल एक्झामिनेशन करताना, ते पण कशाची, थोरॅक्सवरती म्हणा, हार्टची म्हणा, आणि अबडोमिनल वरती वगैरे काय एक्झामिनेशन म्हणा, आणि सर्जरी वगैरे करताना, एंटेरियर पुढचे पोर्शनला वगैरे करताना सर्जरी. ओके. की आपण सुपाईन पोझिशन देणार आहेत. ओके. हे झालं याच्याबद्दल. आता त्याच्यामध्ये काय आलं का, डिसप्नियाचं काय, हे पण नाही, हे पण नाही. आता राहिलं कुठलं, साईड लाईन काय देणार आहे, साईड लाईनिंग म्हणजे एका साईडला झोपणे. ओके. साईड लाईन पोझिशन. ओके. ह्याच्यामध्ये काय, पेशंट लाईज ऑन लेफ्ट किंवा राईट साईडला झोपणे. ओके. एका साईडला झोपणे. कधी आपण देणार आहे, पर्पोज कधी देऊ शकतो आपण, लेफ्ट आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो बरं का, रेक्टल एक्झामिनेशनमध्ये.
एक्झामिनेशनमध्ये म्हणा, रेक्टल एक्झामिनेशन झालं आणि रेक्टल टेम्परेचर चेक करताना आणि एनिमा. बरं का, एनिमा देताना आपण यूज करतो, पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं तर सेकंड प्रायोरिटीमध्ये साईड लाईन द्यायचं बरं का, किंवा लेफ्ट साईड लाईन असं द्यायचं. पण फर्स्ट प्रायोरिटीमध्ये ऑप्शनमध्ये कुठली सिम्स पोझिशन किंवा हे असेल तर ही फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं एनिमामध्ये वगैरे. ओके, हे झालं साईड लाईनसाठी. ओके, आता राहिलं कुठलं फॉलर पोझिशन आता इथे राहिलेलं आहे. ओके, फॉलर पोझिशन काय असते बाबा, ही पेशंट कसं झोपणार आहे, पेशंट लाईज ऑन, पेशंट लाईज कसे लाईज सुपाईन. सुपाईन तर आपण जस्ट बघितलं एकदम सीधा झोपायचं आहे. ओके, कसं असायला पाहिजे ह्याच्यावरती सुपाईन असून त्याचं पेशंटचं हेड कसं हेड एंड किंवा अजून काय म्हणू शकतो द बेड एंड असतो, बेडची एंड ते कसं असायला पाहिजे, एलिव्हेटेड असायला पाहिजे, म्हणजे काय वरती असायला पाहिजे. किती 45 ते 60 डिग्री पर्यंत, किती 45 ते 60 डिग्री पर्यंत ही वरती असायला पाहिजे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इथे काढू आपण बेटा, समजा की पेशंट इथे झोपलेलं आहे. ओके, त्याची हेड असा असायला काय वरती असायला पाहिजे, हेड एंड एलिव्हेटेड असायला पाहिजे. ह्याला आपण काय म्हणतो फॉलोअर पोझिशन आपण म्हणणार आहे. ओके, ह्याच्या वेळी म्हणजे आयडियल बघा, ह्याच्यामध्ये आयडियल पण विचारू शकतात. आयडियल विचारलं तर काय सांगायचं, लेस दॅन डिग्री सांगायचं आहे. आणि हाय फॉलोअर, ओके, हाय आणि लो, हाय फॉलोअर पोझिशन, हाय फॉलोअर विचारल्यावर आपल्याला 90 डिग्री उत्तर द्यायचं आहे बरं का. हे आयडियल झालं 45 आणि हाय हाय किती 90 आणि लो, लो किंवा अजून काय म्हणू शकतो सेमी फॉलर, सेमी फॉलर, फॉलर नाही फॉलर, हे काय जनकचं नाव आहे त्यांचं, हे शोधलेलं आहे. ओके, लो ही किती असणार आहे, ही असणार आहे 30 डिग्री. ओके, अजून एक येतो कुठली, सेमी फॉलर टू, सेमी फॉलर टू फॉलर, सेमी फॉलर टू फॉलर म्हणून एक विचारते. ओके, त्यावेळी आपल्याला द्यायचं आहे 30 ते 45 डिग्री पर्यंत. ओके, लक्षात आले का. फॉलोअर पोझिशन काय असतो, ही सुपाईन पोझिशन सेम असतो, त्याच्यावरती फक्त हेड एंड किंवा बेड एंड एलिव्हेटेड असतो. किती 45 ते 60 डिग्री पर्यंत. आयडियली आपण लेस दॅन, ओके लेस दॅन नाही मोर दॅन असायला पाहिजे. ओके, हे 45 फक्त. ओके, हे झालं हाय फॉलोअर 90 डिग्री पर्यंत असतो, लो फॉलोअर हे 30 पर्यंत असतो आणि सेमी लेस दॅन आहे ना, त्याचं कन्फ्युजन नका व्हायचं. मिनिट एकदा लिहितो. ओके, हे झालं. आता काय सांगत होतो. ओके, लो हे झालं, हे आपण सगळं बघितलं. ओके, आयडियल 45, हाय फॉलोअर 90, लो सेमी असेल तर 30 आणि सेमी टू सेमी फॉलोअर टू फॉलोअर असेल तर 30 ते 45 एवढी आपण करणार आहे. त्याचं एक पर्पोज. ओके, कधी कधी ही यूज होणार आहे आपल्यासाठी. पर्पोज काय, पर्पोजेस. ओके, ही फॉलोअर बद्दल सांगताय. ओके, ही आपण यूज करणार आहे कशासाठी, रिलीव्ह डिसअपनिया. आपलं उत्तर भेटलंय का, येस आपलं उत्तर इथे भेटलेलं आहे. आणि कधी कधी कार्डियक डिसीज मध्ये पण आपण देतो, कार्डियक डिसीज मध्ये 90 डिग्री पर्यंत आपण देतो. ओके, ज्यावेळी इन्क्रीज आयसीपी, आयसीपी वगैरे जास्त झालं की आपण त्यावेळी देतो. आणि पॅरासेंटासिस मध्ये पण देतो, पॅरासेंटासिस मध्ये पण आपण देतो. आणि अजून काय म्हणायला पाहिजे, स्टमकवरती म्हणजे स्टमकवरती सॉरी वरती कधी आपण सुचर वगैरे घेतलं ते रिलॅक्स म्हणजे टू रिलॅक्स, टू रिलॅक्स बॅक, टू रिलॅक्स बॅक म्हणजे बॅकचं पण रिलॅक्स आणि अजून काय थाय मसाला रिलॅक्स मध्ये पण आपण ही पोझिशन देतो. अजून रिलीव्ह टेन्शन, टू रिलीव्ह टेन्शन, टू रिलीव्ह टेन्शन ऑफ कशाचे, ऑब्डोमिनल सुचर वेळी वगैरे घेत असेल तर त्यावेळी पण आपण ही देणार आहे सुचर, सुचर. ओके, एवढा बघितलं आपण. आणि जेव्हीपी जुगलर वेन प्रेशर वगैरे चेक करतात पण आपण ही यूज करणार आहोत. ओके, लक्षात आलं का, आपण बघितलंय सर्व बघितलंय पोझिशन. मग आपलं उत्तर कुठली, डिसअपनिया, ही नाही, ही नाही, हे पण नाही. मग आता राहिलं आपलं फॉलोअर पोझिशन. चौथा ऑप्शन आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग आपण मारूया कळते नेक्स्ट टाइम. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. फेरस सल्फेट, फेरस सल्फेट म्हणजे काय बाबा, ही जर प्रिस्क्राईब फॉर अ क्लायंट म्हणजे फेरस सल्फेट आपण म्हणजे काय प्रिस्क्राईब म्हणजे ऑर्डर दिलेलं आहे पेशंटला, क्लायंटला. ओके, शी रिटर्न म्हणजे फिमेल पेशंट आहे, शी रिटर्न टू द क्लिनिक इन 2 वीक्स म्हणजे 2 वीक नंतर म्हणजे मध्ये पेशंट आले परत बाबा. ओके, विच असेसमेंट वाय द नर्स इंडिकेट दॅट शी हॅज नॉट, काय ती नॉट बिन टेकिंग आयरॉन ॲज अ ऑर्डर्ड. म्हणजे काय आणि काय म्हणते क्वेश्चन मध्ये, फेरसल्फेट, फेरसल्फेट म्हणजे काय, फेरसल्फेट फेरसल म्हणजे काय, ओरल आयरॉन सप्लिमेंट, ओरल आयरॉन सप्लिमेंट. हे आयरॉन ओरली आपण काय दिलेलं आहे, प्रिस्क्राईब केलेलं किंवा ऑर्डर केलेलं आहे. मग ही पेशंट म्हणजे काय, शी रिटर्न्स टू द क्लिनिक इन 2 वीक्स, 2 आठवड्यात ही पेशंट आले आपल्याकडे म्हणजे रिटर्न म्हणजे फॉलोअपसाठी. विच असेसमेंट ऑफ द नर्स इंडिकेट शी हॅज नॉट बिन टेकिंग द आयरन ॲज ऑर्डर म्हणजे जसं पद्धतीने ऑर्डर केलं होते तसं पद्धतीने ही आयरन मेडिसिन घेतलेच नाहीये. म्हणजे कुठल्या उत्तरानुसार आपल्याला इथे खाली भेटणार आहे बघा.
काय म्हणते, द क्लायंट्स चिक्स आर फ्लश्ड, चिक्स वगैरे काय झालेले, फ्लश्ड झालेले, आणि क्लायंट रिपोर्ट्स हॅव्हिंग मोर एनर्जी, पेशंटला काय वाटते, क्लायंट रिपोर्ट्स हॅव्हिंग मोर एनर्जी म्हणजे फुल एनर्जेटिक लागते पेशंट. आणि द क्लायंट कंप्लेन्स द नोजिया, म्हणजे पेशंट काय कंप्लेंट करते, मला नोजिया होत आहे. आणि क्लायंट स्टूल आर अ लाईट ब्राऊन. बघा याच्यामध्ये आपल्याला जी कुठली ऑप्शन आहे जे काय सांगतो, आपण दिलेल्या अनुसार ही ती म्हणजे काय, जी क्लायंट आहे, ओके, मेडिसिन घेतलंच नाही. चला मग आपल्याला काय हुडकावं लागेल बाबा, काय झालंय. पहिला काय म्हटलं यांनी, फेरस सल्फेट. फेरस सल्फेट म्हणजे ओरल काय, ओरल आयरॉन, ओरल आयरॉन सप्लिमेंट. ओके, सप्लिमेंट इथं ऑर्डर केलेलं आहे. ओके, आपण कशासाठी घेतो बाबा, ही इंडिकेशन काय, की आपल्याला कमी करायचं आयरॉन डेफिशियन्सी एनेमिया, आयरॉन डेफिशियन्सी एनेमिया, आणि प्रेग्नंट वुमनमध्ये पण देतात आणि पोस्टपार्टममध्ये पण देतात, प्रेग्नन्सीमध्ये हे झालं. आणि ज्यावेळी पुअर इंटेक होते आयरनचं, पुअर इंटेक होते ज्यावेळी पण आपण आयरॉन सप्लिमेंट देणार आहे. तर ही आयरॉन काय करतो, आयरॉन दिल्यावर आपलं एच बी वरती फरक पडणार आहे, म्हणजे आपलं हिमोग्लोबिन इथे वाढणार, ते वाढणार आहे. काय कसे, ते आपलं हिमोग्लोबिन वाढलं की इम्प्रूव्ह, काय इम्प्रूव्ह होणार आहे, आपलं जे ओ टू कॅरिंग कॅपॅसिटी आहे ते इथं वाढणार आहे, ते वाढते बरं का. बघा आयरन दिलं आपण, हिमोग्लोबिन वाढले, हिमोग्लोबिन नंतर काय, इम्प्रूव्ह ओ टू कॅरिंग कॅपॅसिटी, म्हणजे जेवढं ऑक्सिजन कॅरी करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त, ओके, हे कॅरी होत आहे. मग ज्यावेळी काय होतंय, रिड्यूस इम्प्रूव्ह ओ टू कॅरिंग, रिड्यूस फॅटिक, ते काय फॅटिक इथं कमी होते आणि वीकनेस कमी होते पेशंटमध्ये, आणि अजून काय, आणि पॅलर पण कमी होईल पेशंटमध्ये. ओके, ज्यावेळी थेरापेटिक इफेक्ट आपल्याला बघायचं आहे, ते थेरापेटिक इफेक्ट म्हणजे जेवढं आपण मेडिसिन घेतलंय त्याची इफेक्ट कसा असणार आहे. ओके, थेरापेटिक इफेक्ट आपल्याला बघायचं आहे, बघायला भेटते बरं का, आफ्टर 2 वीक्स, म्हणजे 2 वीक नंतर आपल्याला इथे भेटणार आहे. लक्षात घ्या, 2 वीक नाही, 2 ते 3 वीक लिहून घ्या. एक्झॅक्ट म्हणायला गेलं तर 2 to 3 वीक ही आपल्याला भेटणार आहे. ज्यावेळी काय, पेशंटमध्ये काय काय चेंजेस असतो, पेशंट फुल एनर्जेटिक असतो, म्हणजे फुल एनर्जी वाढलेलं असतं पेशंटमध्ये, आणि फॅटिक वगैरे कमी झालेला असतो, फॅटिक वगैरे कमी झालेलं असतं. ते झालं, त्याच्यानंतर इम्प्रूव्ड पॅलर, पॅलर वगैरे कलर वगैरे सगळे इम्प्रूव्ह झालेलं असते, आणि आपले एच बी पण ह्याच्यामध्ये वाढलेलं असतो. हे सगळं आपल्याला भेटणार आहे. पण जे कॉमन साईड इफेक्ट आहे, कॉमन साईड इफेक्ट आहे, ही पेशंटमध्ये कुठली कुठली भेटणार आहे आपल्याला, पेशंटचं जे स्टूल कसं भेटणार आहे आपल्याला इथे, डार्क ग्रीन, कसे, डार्क ग्रीन किंवा इम्पॉर्टंट काय, ब्लॅक स्टूल इथे आपल्याला बघायला भेटणार आहे पेशंट कंप्लेंटनुसार. ओके, हे झालं. त्याच्यानंतर पेशंटला काय असू शकतो, नोजिया असणार आहे, आणि कॉन्स्टिपेशन पण असणार आहे बरं का पेशंटला, कॉन्स्टिपेशन पण इथे असणार आहे, आणि एपिगॅस्ट्रिक म्हणजे काय, एपिगॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट पण असणार आहे, एपिगॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, ते खाल्ल्यानंतर काय, टेस्ट कसा असणार आहे, मेटालिक टेस्ट. कसं असणार आहे, मेटालिक टेस्ट इथे आपल्याला भेटते. ओके, एवढं झालं. मग आपलं नर्सिंग काम काय, नर्सिंग काम काय, नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी. ज्यावेळी तुम्ही ॲडवाईस केलं बाबा, काय काय सांगायचं त्यांना, ॲडवाईस करायचे बाबा, टेक काय टेक ऑरेंज ज्यूस, टेक ऑरेंज ज्यूस, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, विटॅमिन सी. ओके, हे सगळं घ्यायचं आहे, म्हणजे काय करू शकतो, ही हेल्प ऑब्झर्व, म्हणजे ऑब्झर्वसाठी मदत करणार आहे, ऑब्झर्वेशनसाठी. ओके, हे झालं. आणि अवॉइड काय करायला सांगायचं बाबा, तुम्ही कॉफी चहा वगैरे पिऊ नका, कॉफी टी, ओके, आणि मिल्क, हे सगळं अवॉइड करायचं आहे. ओके, अवॉइड आपण हे काय करू शकतो, रिड्यूस ऑब्झर्वेशन, काय जे ऑब्झर्व होणार आहे, ऑब्झर्वेशन, ओके, ही कमी करणार आहे. ओके, हे झालं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि बच्चूपासून वगैरे लांब ठेवायचे, किंवा घेतलं तर काय होणार आहे, इथं आयरन ओव्हरलोड होणार आहे बच्चूमध्ये. ओके, चिल्ड्रनमध्ये, मग बच्चूपासून ही थोडी लांबच ठेवायचं आहे. ओके, एवढं आपण बघितलं. चला क्वेश्चन काय होतं, फेरस सल्फेटचा फिजिकल फॉर द क्लायंट अशी रिटर्न परत आले. आता बघायचं आपल्याला, ही कुठल्या संगतीने आपल्याला भेटणार आहे बाबा, ही घेणारच नाहीये मेडिसिन. द क्लायंट चिक्स आर प्लस, बघा ही अनरिलेटेड आहे, हे घेतल्यावर काही फरक पडणार नाहीये चिक्सवरती, ही अनरिलेटेड आहे, हे गेलं खड्ड्यात. आणि द क्लायंट रिपोर्ट्स हॅव्हिंग द मोर एनर्जी, येस, ते ह्यांनी घेत आहे बाबा, म्हणजे मेडिसिन घेतल्यावर 2 ते 3 वीकानंतर काय होणार आहे, पेशंटमध्ये फुल्ली एनर्जी येणार आहे. ओके, अगोदर कसं चालतंय, आता एनिमिया झालं पेशंटला, आता वीकनेस झाले, फॅटिक झाले. ओके, मग ह्या पेशंटमध्ये एनर्जी कमी असणार आहे, पण आता घेतल्यावर काय भेटणार आहे आपल्याला, मोर एनर्जेटिक भेटणार आहे. मग ह्याचा अनुसार काय, ही पेशंट मेडिसिन घेतात म्हणून आपल्याला कळते. आणि द क्लायंट कंप्लेंट्स ऑफ द नोजिया, येस, ही मोस्ट कॉमन साईड इफेक्ट आहे, ही पण पेशंटमध्ये दिसणार आहे. मग ह्याचा अनुसार काय होते, पेशंट घेतात मेडिसिन. आणि द क्लायंट स्टूल आर लाईट ब्राऊन, बघा आपल्याला कसं भेटायला पाहिजे, आपण जस्ट बघितलं, कुठे गेलं आपलं, आपला डार्क ग्रीन किंवा ब्लॅक स्टूल इथे भेटायला पाहिजे होतं, डार्क ग्रीन किंवा ब्लॅक स्टूल भेटायला पाहिजे होतं. मग आपण काय म्हणणार होतं, हां येस,
की जे पेशंट आहे आपण सांगितल्यानुसार मेडिसिन. पण इथं काय म्हणते हे द क्लायंट स्टूल आर लाईट ब्राऊन, म्हणजे हे नॉर्मल झालं. मग ह्याचं इंडिकेशन आपल्याला काय भेटतो बाबा, की जे क्लायंट आहे आपण दिलेले मेडिसिन घेतलेच नाहीये, घरी ठेवून दिलेले आहे. म्हणजे काय घेतलंच नाहीये त्याने मेडिसिन. मग ह्याच्यानुसार आपल्याला क्वेश्चन काय होता, विच असेसमेंट बाय द नर्स इंडिकेट, म्हणजे इंडिकेट दॅट द सी हॅज नॉट बीन टेकिंग द आयरन ॲज ऑर्डर. मग आपले उत्तर चौथा ही एकदम बरोबर असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भेटायला पाहिजे होता डार्क ग्रीन, मग भेटलं इथे काय लाईट ब्राऊन. मग इथे आपल्याला कळते जी आपण पेशंटला मेडिसिन दिलेलं आहे ती घेतलीच नाहीये. एकदम उत्तर बरोबर कुठली गेलं कुठं, चौथा उत्तर आपली एकदम बरोबर असणार आहे. ओके, कळालं का, लक्षात आलं. चला आता नेक्स्ट काय बघा, त्रिशूला सिरीज आणि आपले ब्रह्मास्त्र सिरीज मधले पण व्हिडिओ एपिसोड्स आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यामधलं नोट्स बनवायचं आहे जे इम्पॉर्टंट आहे. ओके, चला अजून काय म्हणते, हा हे आहे तुमच्यासाठी होमवर्क. बघा काय म्हणते, हुईच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिझम्पटिव्ह साईन ऑफ द प्रेग्नन्सी. ह्याचा काय साईन ऑफ प्रेग्नन्सीमध्ये टोटल 3 प्रकार आहे. ओके, ह्याच्यामधलं एक आहे कुठली, प्रिझम्पटिव्ह. ह्याच्यामधले खाली दिलेल्यापैकी बघा, मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सगळं सांगणार आहे, तुम्हाला कमेंट करायचे बाबा ह्याच्यामधलं प्रिझम्पटिव्ह साईन ऑफ प्रेग्नन्सी कुठली आहे. ओके, हॅगर साईन, नोजिया ऑमिटिंग, स्किप, हे काय स्किन पिगमेंटेशन चेंजेस, पॉझिटिव्ह सिरम प्रेग्नन्सी टेस्ट. ह्याच्यामध्ये जे कुठले आहे प्रिझम्पटिव्ह साईन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, चला व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी विचारू शकता आणि शेअर करा. तुमचा असेल आपलं नर्सिंग रिलेटेड सोबत असेल तर, म्हणजे त्यांचा अभ्यास सुरू असेल, त्यांना आपली चॅनल रेफर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ती पण दाबायला विसरायचं नाही. ओके, चला मग आपण परत भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत तुम्हाला काय व्हायचं आहे, करायचं आहे, डिस्ट्रॅक्ट न होता स्टडी करत राहायचं आहे आणि सेल्फ मोटिवेटेड राहायचं. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.